आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक भूमिका घेतली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही या संदर्भात निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा। माझ्यावरही सिंचन घोटाळ्यासंदर्भात जेव्हा आरोप झाले तेव्हा मी पण राजीनामा दिला होता। तुम्ही कशा प्रकारे बघता? हे बघा कसं आहे की आपण जर मागचा इतिहास पाहिला तर अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले, त्यांनी राजीनामे दिले, पण ते आरोप सिद्ध झाले नाही। मग मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या लोकप्रतिनिधीचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करून देणार? अजित पवारांवरती आरोप झाले होते पण सिद्ध झाले का? नाही झाले। मग तेवढ्या कालावधीकरता त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं। आणि म्हणून इथे महाराष्ट्र राज्याची पोलीस यंत्रणा एवढी सक्षम आहे, माननीय मुख्यमंत्री, होम मिनिस्टर्स आहेत, अजितदादा एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या, या सर्व यंत्रणेच्या मार्फत चौकशी करून जर ते दोषी असेल कुठे तर त्यांनी राजीनामा स्वतः मागावा। मी जर दोषी नाही, माझा राजीनामा कोणी मागत असेल आग्रहास्तव, निवडक लोकांच्या आग्रहास्तव जर राजीनामा कोणी मागत असेल आणि मी राजीनामा द्यायचं हे माझ्या मताला पटत नाही। जर मी आरोपीच नाही, लोकांना आरोप लावू द्या, माझ्यावरती आरोप सिद्ध व्हायला पाहिजे। जोपर्यंत माझ्यावरती आरोप सिद्ध होणार नाही तोपर्यंत राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। अशा प्रकारे जर प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं प्रत्येक व्यक्तीला, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला फार अवघड होणार आहे। कारण आरोप करणं फार सोपं आहे, फारच सोपं आहे आरोप करणं, तथ्य असो किंवा नसो। आणि मग अशा प्रकारे आरोप होत असताना जर कोणी राजीनामा मागत असेल तर द्यायची गरज नाही, बिलकुल गरज नाही। धनंजय मुंडेंवरती जे आरोप लावले जात आहे ते एवढ्या दिवसापासून सिद्ध का नाही करू शकले? सर्वच यंत्रणा, मोठी मोठी यंत्रणा काम करते। आणि जर मी दोषी नाही, मी राजीनामा का द्यावा? धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर एक ओबीसी समाजामध्ये एक मेसेज चुकीचा जाईल की ओबीसी मंत्री म्हणून त्यांना लक्ष केलं गेलं आणि शेवटी राज्य सरकारने त्यांच्याकडनं राजीनामा दिला, असं वाटतं तुम्हाला? नक्कीच नक्कीच। मग अशा प्रकारे वेगवेगळ्या समाजाचे, मग ओबीसी समाज असो, दलित समाज असो, आदिवासी समाज असो, या समाजामधलं जे नेते तयार होतात, आपली एक ज्याला काऊन रोल समाजामध्ये तयार करतात, समाजाभूमी कामं करतात, अशा माणसावरती उठून सुटून कोणी आरोप करतील आणि मग त्याला राजीनामा मागतील आणि राजीनामा देण्याची प्रथा जर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर मग सामान्य लोकांना राजकारण करणं हे फार अवघड होईल। आणि म्हणून माझ्यावरती जरी सोपलं तर जोपर्यंत माझ्यावरती लावलेला आरोप सिद्ध होत नाही, मी राजीनामा का द्यायचा? काय वाटतं तुम्हाला की धनंजय मुंडे यांना इतकं लक्ष का केलं जातं मागच्या 3 महिन्यापासून? याचं कारण काय वाटतं तुम्हाला? याचं कारण एकच आहे की ओबीसी समाजाचे ते उभरते नेते आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व उभं होऊ द्यायचं नाही, हीच भूमिका त्याच्या मागची आहे। जे कोणी आरोप करत असतील त्यांना आता सातत्याने धनंजय मुंडे निवडून येते आहे, या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहे आणि एक उभरतं ओबीसी समाजाचं नेतृत्व जेव्हा मोठं होऊ पाहते तेव्हा अशा प्रकारचे आरोप हे लावल्या जातात। पण जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत सरकारने पण त्यांचा राजीनामा मागू नये आणि त्यांनीसुद्धा राजीनामा देण्याची गरज नाही। ज्यांना आरोप सिद्ध करायचे त्यांनी सर्व परीने सर्व प्रयत्न करावे, न्यायालयीन लढाई लढावी, पोलीस यंत्रणा कामाला लावेल आरोप। मी याच्यापूर्वीसुद्धा वारंवार म्हटलं आहे, ज्या दिवशी धनंजय मुंडे हे आरोपी सिद्ध होतील, त्यांच्यावरती लावलेले आरोपी सिद्ध होतील, त्या दिवशी कुठलीही सजा दिली धनंजय मुंडेला तर ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही। परंतु दोष नसताना जर एखाद्या माणसाचं राजकीय आयुष्य, करिअर उद्ध्वस्त करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा हा ओबीसी समाज सहन करणार नाही। शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे, काय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे तुमचं लक्ष असेल आणि काय वाटतं की मुख्यमंत्र्यांनी कशा प्रकारे या संदर्भात तोडगा काढावा? आणि त्यांनी जे आरोप लावल्या गेलेले आहे, लावत आहेत, त्यांनासुद्धा सर्वांनी समजवायला पाहिजे की त्या ज्या आरोपात तथ्य नाही तुम्ही आरोप करा आणि पूर्ण आम्ही तर सखोल चौकशी करा। जेवढ्या यंत्रणा आहे या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये सर्व यंत्रणेच्या मार्फत चौकशी करावी आणि ज्या दिवशी ते दोषी सिद्ध होतील त्या दिवशी त्यांना जे योग्य वाटते ती शिक्षा त्यांनी द्यावी। आम्ही त्यांना कधी त्याचा विरोध करणार नाही।
तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.